नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आज आपण घेऊन आलेलो आहोत। तर लाडकी बहीण योजनेपेक्षा ही योजना भारी आहे। मग ती योजना कोणती आहे? तर लखपती दीदी योजना। ही योजना लाडकी बहीण योजनेपेक्षा सुद्धा भारी आहे, कारण की ही महिलांना लखपती करणार आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी केंद्राची ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी महिला लखपती झाल्यात। तर एकूण 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा सरकारचा प्लॅन आहे। मात्र ही योजना नेमकी आहे तरी काय? महिलांना सरकार का आणि कशासाठी मदत करते? त्यासाठी पात्रता काय आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा? तसेच यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, देशातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, त्यांना जगण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते। त्यामुळे मागील काही वर्षात महिलांसाठी अनेक मोठमोठ्या योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे। मग लखपती दीदी योजना हा त्याचाच एक भाग आहे। गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे। ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पुरुषांप्रमाणेच महिलांचा सुद्धा उद्योग क्षेत्रात सहभाग वाढावा असा आहे। लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते। मग या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते। या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, LED बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे, दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते। त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते। ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयंसहाय्यता गटामार्फत चालवली जाते, म्हणजेच बचत गटामार्फत या ठिकाणी चालवली जाते। या ठिकाणी महिलांचे वार्षिक उत्पन्न वाढावे, महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। मग अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे मित्रांनो। या ठिकाणी महिलांना स्वतःचा उद्योग स्थापन करता येतो। मग या ठिकाणी महिलांना या योजनेत लाभ मिळण्यासाठी पात्रता काय आहे? कोण या ठिकाणी पात्र आहे? तर अर्जदार महिला भारताची नागरिक असावी, तिचे वय 18 ते 50 वर्षापर्यंतचे असणे गरजेचे आहे। सदर महिलेचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। आणि महत्त्वाचं म्हणजे अर्जदार महिलेच्या घरातील कोणीही सरकारी कर्मचारी नसावा आणि महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे आणि त्या जी महिला लाभ घेणार आहे ती बचत गटाची सदस्य असणे गरजेचे आहे। मग अर्ज कसा करायचा? तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करावी लागणार आहे। मग या माध्यमातून तुम्ही एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल। या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल। मग या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल। त्यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर महिलांना 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाईल। मग आवश्यक कागदपत्रे कोणती आहे? तर आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील, पासपोर्ट आकाराचे फोटो। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे। तर मित्रांनो, हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा तसेच ऑफलाईन कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओत घेऊन येणार आहोत। त्याकरता आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे पुढील जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।